जय जय रामकृष्ण हरी. सुप्रभात. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. आजच्या भागात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं भक्तिपूर्वक स्वागत करते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत कुठल्याही एका दिवशी तुळशीचं भगवान श्रीकृष्णांची लग्न म्हणजे विवाह करण्याची पद्धत आहे. असं म्हणतात की भगवान श्री विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुळशीचं एक नाव हरिप्रिया असं देखील आहे. पद्मपुराण असंही सांगतं की भगवान श्री विष्णूंची पूजा तुळशीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. तुळशी विवाह केल्यानंतर कन्यादानाचं पुण्य मिळतं आणि मोक्षप्राप्ती देखील होत असते. असंही एके ठिकाणी वाचलं होतं की समुद्र मंथनामधून तेव्हा अमृताचे काही थेंब पृथ्वीवरती या जमिनीवरती पडले होते आणि त्यातूनच तुळशी या वनस्पतीचा जन्म झाला. इतकी ही तुळस पवित्र आहे, पावन आहे. चला तर मग या पवित्र पर्व काळामध्ये आता मात्र कथा श्रवणाचा आनंद घेऊया आणि आजच्या भागाची सुरुवात करूया. कथेचं शीर्षक आहे ज्ञानेश कन्या श्री गुलाबराव महाराज चरित्र कथा आणि ही कथा आपल्यासमोर सादर करणारे कथाकार आहेत पूज्य श्री श्यामनारायणदास महाराज श्री अयोध्याजी. सुरुवात करूया आजच्या कथेला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री नागेश्वर महादेव की जय. संत सद्गुरु श्री गुलाबराव महाराज की जय. कार्तिकी एकादशीच्या पावन पर्व काळाच्या अंतर्गत ज्ञानेश नंदिनी श्रीकृष्ण पत्नी प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराजांच्या चरित्र कथेचा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाव आपण सर्वजण गेल्या काही दिवसांपासून श्रवण करत आहोत. ज्ञानेश कन्येचा हा प्रवास भगवान ज्ञानेश्वर महाराज आणि भगवान श्रीकृष्णचंद्र परमेश्वराच्या अखंड स्मरणामध्ये ज्या पद्धतीने सुरू आहे, मूळ अधिष्ठान माऊली आहे आणि अत्यंत दिव्य अगाध प्रेम भगवान श्रीकृष्णाच्या समवेत आहे. हा तत्वज्ञ थोर संत या जगतातल्या प्रत्येक लहान सहान अनेक जीवांच्या उद्धाराकरता रात्रंदिवस तळमळ करत भगवंताच्या चरणामध्ये संपूर्ण जगताच्या कल्याणाची प्रार्थना करतोय. आपणही या महात्म्याचं स्मरण करून आपल्या जीवनाला पावन करावं. काही मिनटं स्मरण आणि मग नंतर चरित्र. ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. हरि ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. हरि ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. हरि ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. हरि ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. हरि ओम नमो सद्गुरु
सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. हरि ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. हरि ओम नमो सद्गुरु जय जय गुलाबराव महाराज. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदी वल्लभम. ज्ञानेन योगेन न च कर्मणा च भक्त्यार्थ सर्वस्व समर्पणेन आराधिताभ्याम श्रुतिमार्गदक्षैर् नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तैकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय श्रीगोविन्दाय नमो नमः. आनंदकंद अखिल ब्रह्मांड नायक परात परब्रह्म भगवान श्रीकृष्णचंद्र परमात्मा उद्धवांच्या संगतीमध्ये बसून जो एक दिव्य आनंद संत कथेचा घेत आहेत. तुम्ही आपण सगळेजण कार्तिकीच्या या महानतम पर्व काळामध्ये भगवान ज्ञानेश्वर महाराजांना आणि भगवान पंढरीनाथाला आवडणारं जे संत चरित्र त्यातल्या त्यात माऊलीला आपल्या कन्येचं जे चरित्र स्वतः या ठिकाणी प्रगट होतंय त्याचा आनंद किती असेल. बहुतेक माऊलीचं अंतःकरण आणि माऊलीचं हृदयच ते जाणतंय. तसे जर का पाहिलं तर सज्जन हो, संत हृदय किंवा संत कथा मनुष्याच्या जीवनाचं रहस्य उलगडणारी कथा आहे. काही मिनिटाकरता थोडं जरा चरित्राच्या भागाकडे आपण वळू, प्रश्नच नाही. पण मात्र चरित्राच्या संगतीत एक संदर्भ आपल्या जवळ ठेवायचा आहे. संत चरित्र का ऐकणं अत्यंत महत्त्वाचं आहे याचं एक उत्तर जे आहे ना ते माऊलीच्या भाषेमध्ये जरा विशेष आहे. तैसे हारपले आपण पे पहावे तै संता ते पाहता गिवसावे म्हणोनी वानावे ऐकावे तेची सदा. वानावे याचा अर्थ वर्णन करावं आणि ते ऐकावं. पण कसं? सदा, ते नेहमी ते ऐकावं. महाराजांच्या जीवनचरित्राला किंवा संत चरित्राला आपण सातत्याने ऐकावं. कशा करता? तर त्याचं एक मुख्यत्वाने कारण आहे की आपल्याला आपल्या जीवनातला असणारा मार्ग. म्हणून एका अत्यंत विद्वान मंडळींनी एक गोष्ट सांगितलेली आहे. संत जीवन म्हणजे समुद्राच्या महानतम सागराच्या म्हणजे समुद्राच्या आतमध्ये जो एक दीपस्तंभ उभा असतो ना, दीपस्तंभ जो स्वतः मार्गदर्शन करत असतो. लाटा खूप असतात समुद्रामध्ये. मार्ग त्यावेळेला नेमका कशा पद्धतीचा मिळेल किंवा कोणत्या मार्गाने आपण जावं याच्याकरता जेव्हा कधी काळी सागराच्या समुद्राच्या त्या लाटेच्या प्रवाहांमध्ये जेव्हा कधी काळी मनुष्याला संभ्रम येतो ना, तेव्हा त्या संभ्रमामध्ये त्याला जो मार्ग मिळतो तो मार्ग त्या दीपस्तंभाच्या मुळे मिळतो. त्या पद्धतीने मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक पद्धतीचं जीवन खूप मोठं आहे. उलथापालथ होते. कधी काळी त्या सागराच्या जशा लाटा खूप अधिक जास्त खाली वर होत जातात ना, त्या लाटेंमुळे स्वतः मनुष्याच्या जीवनामध्ये जसे अंतःकरण कधी काळी स्वतः सुख दुःख मान अपमान अशा अनेक घटना घडत असतात. त्या घटनांमध्ये जेव्हा मनुष्य खूप गोंधळून जातो ना, आता कोणत्या मार्गाने जावं, तेव्हा तो मार्ग दाखवणारा जर का दीपस्तंभ या जगतातला अजात दीपस्तंभ कोणता असेल, अमर दीपस्तंभ कोणता असेल तर ते संत चरित्र आहे. त्याचं एक महत्त्वपूर्ण कारण एक अजून आहे. कारण संत जीवनामध्ये एक विशेषत्वानी गोष्ट ही पडते गड्या. आणि विशेष करून जर का श्री महाराजांच्या संदर्भात बोलायचं असेल तर महाराजांनी तर मनुष्य जीवनाच्या पदोपदी वारंवार त्याला मार्गदर्शन केलं आहे. एकट्या केवळ साधुबोध ग्रंथाला जर का आपण थोडंसं हातामध्ये घेतलं ना तर आपल्याला अनेक मार्ग मिळतील. अनेक
अत्यंत निष्ठावंत वारकऱ्याच्या जीवनातला एक अनुभव आपल्याजवळ सांगतो. एक अनुभव मी खूप जवळून काही निष्ठावंत वारकऱ्यांच्या जवळ बसून त्यांच्या जीवनामध्ये त्यांची ज्ञानेश्वरीच्या प्रति निष्ठा ऐकली आहे. त्यांचं मत आहे, नाव सांगण्याचं काही औचित्य नाही तसं, आणि औचित्य केवळ एवढंच आहे, विशेष फक्त नाव किंवा एक प्रसंग एवढ्याच करता सांगायचं आहे. महाराज, आयुष्यात आम्हाला जेव्हाही अडचण आली, मला जेव्हाही अडचण आली, त्या व्यक्तीचं एक मत आहे, मला जेव्हाही अडचण आली त्या अडचणीच्या वेळेला मी फक्त ज्ञानेश्वरी उघडली, माझ्या जीवनामध्ये त्या अडचणीचा उपाय नेमका त्याच दिवशी त्याच पानावर माऊलींनी त्याचा उपाय मला सांगितला. ग्रंथ उपाय सांगतात, जाऊ द्या, माझं बोलणं जरा आणखीन सुधरवतं. ग्रंथ नाही, संत ग्रंथ रूपाने आपल्याला उपाय सांगतात. आज ज्या अत्यंत प्रगतीच्या, अत्यंत उत्थान मार्गाकडे आपण स्वतः सगळे वळतोय ना, गुलाबराव महाराजांनी स्वतः 140 वर्षाच्या अगोदर महाराजांनी म्हटलंय, महाराजांना साधुबोधमध्ये एका जणांनी सहज त्यांनी प्रश्न केला, सहज. महाराज कोटपर्यंत पोचलेले आहेत याचं मी उदाहरण आपल्याजवळ सांगतो. महाराजांची उंची, महाराजांचं निरीक्षण किती सूक्ष्म होतं. श्री गुलाबराव महाराजांना स्वतः एका जणांनी भेटलं, महाराज खरं सांगा, नेमका कोणता शेतकरी उन्नतीला कधीच प्राप्त होत नाही, उन्नतीला कधीच प्राप्त होत नाही? महाराजांनी स्पष्ट उत्तर दिलं, जो केवळ वरच्या पाण्यावर अवलंबून आपली शेती करत असेल तो कधीच उन्नतीला प्राप्त होत नाही. याचा अर्थ त्यांनी तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा. 140-45 वर्षाच्या अगोदरच्या लिखाणामध्ये असणारा हा विषय आहे. प्रगत तंत्रज्ञानाने शेती करावी, आज आपण त्याची हाक मारतोय. संतांनी किती वर्षाच्या अगोदर लिहून ठेवलंय? महाराज प्रगत तंत्रज्ञानाचे महाराज स्वीकार करते होते, लक्षात घ्या. तंत्रज्ञानाला महाराज स्वीकार करत असत. अरे, नवनवीन विचारांनाही महाराज स्वीकार करायचे. हां, फक्त त्याचं मूळ अधिष्ठान वेदांना संमत असलं पाहिजे. महाराजांनी त्या विचारांना स्वीकार केलाय. वेदांताच्या, धर्मशास्त्राच्या विरोधामध्ये जे असेल, महाराजांनी ते कधी मान्य नाही केलं. धर्म परंपरेला ग्राह्य असणारे सगळे विचार श्री महाराज स्वीकार करतात. मग अशी ग्राह्य असं जीवन ज्याचं असेल ना, त्याची सेवा करायला सुद्धा महाराज मागं पुढं नाही पाहत. महाराजांची एक इच्छा होती, लक्षात घ्या. महाराजांची एक इच्छा होती. ती इच्छा आपण ऐकायला आपल्याला आश्चर्य वाटेल. महाराज म्हणतात, मला विज्ञानाच्या प्रयोगशाळेमध्ये जर का झाडू मारण्याचं काम मिळालं ना, तरी ते मी करायला तयार आहे. का? कारण मला कमीत कमी तिथे होणाऱ्या, त्या प्रयोगशाळेमध्ये होणाऱ्या प्रयोगांच्याबद्दल माहिती मिळेल. त्या प्रयोगांच्या संदर्भामध्ये महाराज जर का स्वतः, अरे त्या प्रयोगशाळेमध्ये महाराजांनी झाडू मारण्यापर्यंतचं काम मला मिळालं तरी मी स्वतःला धन्य म्हणेल, असं महाराजांनी का म्हणावं? महाराज म्हणतायत हे, विचार करा. याचा अर्थ ज्याच्याकडे जो अत्यंत चांगला गुण असेल तो गुण मनुष्याने स्वीकार करावा. सद्गुणांच्या संगतीमध्ये जे जे काही चांगले विचार असतील, गुण असतील, त्याचा काही स्वभाव असेल, त्या स्वभावांना स्वीकार करावं. काय होतं, आपण मनुष्याचे बऱ्याच वेळेला स्वतः गुणांकडे विशेष लक्ष देत नाही, अवगुणांकडे जे लक्ष देतो ना, त्याच्यामुळे स्वतः कधी काळी सद्गुण संपन्न असणारा व्यक्ती किंवा अधिक सद्गुण असणारा व्यक्ती आपल्यापासून दुरावला जातो. काही वेळेला स्वतः त्याच्या संगतीमध्ये त्याच्या सद्गुणांची पारख ज्याला असावी, असली पाहिजे. संत जीवनाचे काही वैशिष्ट्य सांगितलेत. आणि विशेष करून तर मी महाराजांच्या संदर्भात, मी केवळ एका साधुबोधच्या संदर्भातही जर का आपण एक प्रकरण घेतलं ना, तर आपलं पूर्ण प्रकरण, एक पूर्ण प्रकरण केवळ साधुबोधावरती होऊ शकते. राक्षस कोण? साधुबोधामध्ये आलेला प्रश्न, राक्षस कोण? ऐकूनही जरा तुम्हाला हसू वाटेल. जो एकटाच मिष्ठान्न भक्षण करतो तो राक्षस. एकटाच गोड खातो, दुसऱ्याला देत नाही. याचा अर्थ आपण आपल्या जीवनामध्ये जे काही करत असाल त्याच्यामध्ये कमीत कमी कोणाचा ना कोणाचा तरी वाटा ठेवा. मग मिष्ठान्न असो
विचार असो किंवा सद्गुण असो, सद्गुण देता आले पाहिजे. महाराज उगाच या परंपरेची संत परंपरेची एक वैशिष्ट्यता आहे. केवळ संत स्वतः तरले नाही, ते स्वतः नाही तरले. संत जिवंत स्वतः त्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला, पण आपल्या समवेत अनेकांचा उद्धार व्हावा याच्याकरता संतांनी आपल्या जीवनामध्ये खूप खाचा खाल्ल्या, खूप खाचा. या उद्धाराचा मार्ग संतांनी सातत्याने जोपासला. सतरती सतरती स इतरांस तारयती, हे सूत्र जे आहेत ना सगळे, एक विचार नाही, मी अजून एक विचार सांगू शकतो. क्षयरोगी कोण? महाराजांना प्रश्न विचारला, क्षयरोगी कोण आहे? साधुबोध काढा. अख्ख्या महाराष्ट्राने साधुबोधाला डोक्यावरती घ्यावं एवढा सुंदर ग्रंथ आहे हा. साधुबोधमध्ये विचारलेला प्रश्न आहे, क्षयरोगी कोण? महाराजांनी सरळ सांगितलं, सरळ सांगितलं, जो थोड्या कारणाकरता चिंतेचा डोंगर उभा करतो ना तो क्षयरोगी. थोड्या कारणाकरता, कारण छोटंसं असतं. आणि नित्य व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला याचे अनुभव येतात बऱ्याचदा. छोटंसं कारण आहे, पण आपला चिंतेचा डोंगर, आपण चिंता त्याची किती करतो. माफी मागून बोलतो, हा विचार जर का घराघरामध्ये पोहोचला ना, थोड्या थोड्या कारणाकरता चिंतेचा डोंगर उभा करणारा क्षयरोगी, तर असे क्षयरोगी सध्या घराघरामध्ये बऱ्याच ठिकाणी. घरामध्ये जे काही ताणतणाव निर्माण होतात ना, अशा क्षयरोग्यांमुळेच होतात. कारण थोडंसं असतं, पण त्याचा एक खूप मोठा डोंगर करून टाकावा. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या घरातली सगळी ताणतणाव वाढतायत ना, ती अशा प्रवृत्तीच्या माणसांमुळे. महाराज स्वयं श्री गुलाबराव महाराज स्वतः या संदर्भामध्ये ज्या एका दृष्टीमध्ये पोचतायत, ती दृष्टी कोणती आहे ती पहा. महाराजांनी आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट अत्यंत सुंदर सांगितली. अपराधी कोण? प्रश्न आहे, कोण आहे अपराधी? महाराजांनी म्हटलं, जो स्वतःला ओळखत नाही तो अपराधी. स्वतःला ओळखावं त्याने. ज्याला स्वतःला ओळखता येतं तो नाहीतर बरीच माणसं आहेत महाराज, दुसऱ्यांनाच ओळखण्याच्या पारखीमध्ये राहतात. दुसरा कसा आहे, आपला अधिकार, आपलं सामर्थ्य, आपली सक्षमता किती आहे याच्याकडे लक्ष नाही. दुसरा कसा आहे याच्याकडे अधिक जास्त लक्ष दिलं जातं. दुसऱ्याची पारख करण्यामध्ये बरीच वेळ स्वतः बराच वेळ माणसं गमवत असतात. महाराज म्हणतात, हे नका करू. श्री गुलाबराव महाराजांच्या जीवन संदर्भामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या. महाराजांनी जीवनातल्या छोट्या छोट्या लहान लहान गोष्टींकडे एक विशेषत्वाने प्रामुख्याने लक्ष दिलं आहे. आपण लक्षात घ्याल, हे साधुबोधातले विचार एवढे विशेष आहेत ना. वारी चालू आहे कार्तिकीची, आणि कार्तिकीच्या वारीच्या संदर्भात जेवढे वारकरी सद्यस्थितीमध्ये एकवटलेत ना, त्या सगळ्या वारकऱ्यांच्या संदर्भामध्ये महाराजांच्या अंतःकरणात एवढी नितांत श्रद्धा आहे. संप्रदायाबद्दल स्वतः महाराजांची एवढी नितांत श्रद्धा आहे. महाराज म्हणतात की वारकरी पंथ हा जगाचा विश्वधर्म होणार, एवढं सामर्थ्य वारकरी पंथामध्ये, एवढं सामर्थ्य. धर्मभेदाचा नाश करून, जे वाक्य आहे ते वाक्य पुन्हा सांगतोय, धर्मभेदाचा नाश करून सद्गती देणारा या जगताच्या पटलावर एक पंथ आहे, तो पंथ आहे वारकरी संप्रदाय. धर्मभेदाचा, बाकी सगळ्या भेदाभेद, भ्रम, अमंगळ अशा पद्धतीच्या असणाऱ्या विचारसरण्या, भेदांच्या विचारसरणीला तडा देणारा एकमेव पंथ, एकमेव मार्ग. आणि हे महाराजांनी सांगितलं की हे मी बिलकुल माझ्या अंतःकरणाला साक्षी धरून मी स्वतः ही गोष्ट बोलतोय. महाराज हे स्वतः सांगतायत. आपण सर्वांनी याच्या संदर्भामध्ये विचार करावा. मी अगोदरच सांगितलं, संत जीवनाचा प्रत्येक शब्द
हा जसा आपल्या सगळ्यांच्या कल्याणाकरता आहे, तसं संत जीवनाचं प्रत्येक पाऊल हे जगत कल्याणाकरता चालते. आपण सगळेजण धार्मिक जीवन जगणारी माणसं असतो, पण धर्माच्या संदर्भामध्ये कधी काळी आपल्या जीवनामध्ये एखाद काही असे अपराध होतात जे अपराध आपल्याला कळतही नाही. आपल्याकडून अपराध होतो पण कळत नाही. त्याच्यातला एक अपराध आहे स्वतःला न ओळखणे. महाराज म्हणतात तो अपराधी आहे. साधुबोधातला एक प्रश्न आणखीन विशेष आहे, कोण आहे बेईमान? बेईमान कोण? महाराजांना प्रश्न आला. हे वाचल्यानंतर तर अंगावरती काटे येतील आणि त्याचं उत्तर आपण ऐकाल तर आपल्यालाही जरा रोमांच वाटेल. महाराजांनी म्हटलं बेईमान कोण? महाराजांनी सरळ म्हटलं, वडिलांच्या सेवे वाचून ज्याला इतर धर्मश्रेष्ठ वाटतात तो बेईमान आहे. वडिलांची सेवा नाही, आई वडिलांची सेवा नाही, थोरा मोठ्यांचा मान नाही, थोरा मोठ्यांना आदर नाही आणि बाकी सगळे धर्मतत्व त्याला अत्यंत श्रेष्ठ वाटतात. महाराज म्हणतात तो बेईमान आहे. विचार करा, आज ज्या पद्धतीने आजची सद्यस्थितीतली पिढीची विचारसरणी चाललेली आहे, घरातल्या वडिलांना, घरातल्या असणाऱ्या श्रेष्ठ समाजातल्या थोरा मोठातल्या गुणवान व्यक्तींमध्ये जे अत्यंत मोठे असतात त्यांना आपण स्वतः मान देत नाही किंवा त्यांची सेवा करण्याची वेळ आली तेव्हा आपण त्यांची सेवा करत नाही आणि मग स्वतः बाकीच्या धर्मांच्या संदर्भामध्ये आपण डिमाट स्वतः त्या ठिकाणी स्वतः पावगंडा मिरवत असतो. महाराज म्हणतात तो बेईमान आहे. त्याचं जीवन अक्षरशः योग्य मार्गाने नाही चाललंय. वाक्य जरा खडतर वाटेल पण आहे तेवढंच महत्त्वाचं. आणि मग कधी काळी असंही वाटतं, कधी काळी आपणच आपल्या जीवनामध्ये एक विचार करत असतो की आपल्याला या संपूर्ण जीवनामध्ये आपण जे काही स्वतः आपण कर्म करतो, सत्कर्म करतो, जे काही दुष्कर्मही होतात, ठीक आहे, पण नेमकं काही बऱ्याच लोकांच्या मताप्रमाणे काही लोक म्हणतात कर्म आहे की नाही, कर्म आहे की नाही आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो कधी कधी. एक लक्षात घ्या, संत श्री गुलाबराव महाराजांनी जे विचार मांडले त्या विचारांमध्ये महाराजांचे काही शब्द जरा स्पष्ट आहेत पण विशेष आहेत. मनुष्याच्या जीवनामध्ये स्वतः कर्म आहे की नाही याचं काही परीक्षण आहे का, याचं काही मेजरमेंट आहे का, मूल्यमापन आहे का? आहे. महाराज म्हणतात इच्छा नसतानाही दुःख येणं हे कर्माचं लक्षण आहे. इच्छा नाही पण दुःख आहे. आता खरं सांग, म्हणजे आहे गोष्ट, जरा बसलेले आणि श्रवण करणारे जेवढे लोक असतील त्यांना खरंच वाटते का आपल्याला दुःख व्हावं म्हणून? हा, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी न भावे जीवे. मला दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही, पण दुःख मिळतं की नाही, बरं येतं की नाही? सुखाच्या अपेक्षेने जगणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये महाराज सुखाची अपेक्षा एवढी असते छोटीशी, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढं दुःख समोर येतं तेव्हा एक लक्षात घ्या, याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे मनुष्य जीवन आहे आणि याचा दुसरा अर्थ आहे की कर्म आहे. कर्म आहे म्हणून दुःख आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा
कारण शुकदेवने उदरी माया त्यागी रे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे जो देखे सो दुखिया बाबा. सुखाच्या अपेक्षेने जगणाऱ्या मनुष्याला जेव्हा दुःख येतं तेव्हा त्याच्यातलं एक समाधान आहे की हे कर्म आहे म्हणून हे आहे. कर्मच आहे, प्रश्नच नाही. मग असं जीवन जगत असताना मनुष्याने आपल्या जीवनामध्ये नेमका बदल करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी सहज आणि सरळ जीवन जगावं. सरळ. जरा माफी मागून शब्द वापरतो, पण कधी आडेवेडे घेऊन जीवन जगणं याच्यात मजा नाही बरं. काल माझ्यासमोर बोलत असताना आमची काही मंडळी खूप सुंदर एक वाक्य बोलत गेली. महाराज, एक खोटं लपवण्यासाठी 100 खोटं बोलावं लागतं. बरोबर? प्रश्नच नाही. मग एवढं आडवेडं जगण्यापेक्षा महाराजांच्या साधुबोधला थोडंसं पहा ना तुम्ही. साधुबोधामध्ये एकदम एक सुंदर प्रश्न आला. महाराजांनी म्हटलं सरळ. महाराजांना विचारलं सरळ कोण? महाराजांनी सरळ सांगितलं, जो आपले दोष सांगतो तो सरळ. दोष. बरं, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण आपले दोष सांगतो का? वाटते कधीतरी? बरं, दुसऱ्यांना सांगत नाही, ठीक आहे. कधी कधी एकट्यातच आपण आपले दोष बोलतो का? आपल्याकडून हे चुकलंय, आपल्याकडून हा दोष झालाय, आपल्याकडून हा अपराध झालाय, आपल्याला वाटतंय कधी? दोष पाहणं अंतःकरण शुद्धतेची पहिली प्रक्रिया आहे. लक्षात घ्या. अंतःकरण शुद्धतेची पहिली प्रक्रिया आहे स्वदोषांना पाहणं. श्री गुलाबराव महाराजांच्या ज्ञानेश्वर अपराध क्षमापन स्तोत्रामध्ये पहा तुम्ही. महाराजांनी ज्ञानेश्वर अपराध क्षमापन स्तोत्रामध्ये माऊलीला क्षमा मागितली. गर्भी मी बहुदुःख सोसून जन्मासी आलो बहुजनी. मी या जगतामध्ये खूप दुःख सोसून आलो. मी माझ्या जीवनामध्ये दुःखाच्या गर्भातूनच जन्माला आलो. तुमच्याकडे या जगतामध्ये जन्माला आलो. तुमच्या कृपेने मला जन्म मिळाला. पण झालं काय? मी तुमचं नाव, तुमचं स्मरण विसरलो, तुमचं भजन करत नाही. म्हणून माऊली श्री ज्ञानेश्वर सद्गुरु जननी आहे, अपराध कीजे क्षमा. आळंदी प्रति येऊनी न धरली स्कंदावरी पालखी. मी आळंदीमध्ये आलो पण कधी तुमची पालखी आपल्या खांद्यावरती घेतली नाही. माऊली मला क्षमा करा. मला शरीर मिळालं पण मात्र त्या शरीराच्या द्वारे स्वतः मिळालेलं स्वतः जे काही हात पाय कान नाक डोळे यांनी कधी मी तुमचं भजन नाही केलं, कधी मी तुमचं स्मरण नाही केलं. मला तर कधी कधी नवल वाटते. भजन झालं नाही. संत परंपरेचा एक सगळ्यात मोठा मनोभाव सांगतो बरं. ज्या दिवशी भजन नाही झालं, ज्या दिवशी स्मरण नाही झालं, ज्या दिवशी स्वतः देवाची आठवण नाही झाली, त्या दिवसाला नेमकं संत परंपरा स्पष्ट वर्णन करते. तो दिवस म्हणजे विपत्तीचा दिवस आहे. विपत्तीचा दिवस आहे. दररोज ज्ञानेश्वरीचं वाचन व्हावं. दररोज थोडं बहुत स्वतः विठ्ठलाचं स्मरण व्हावं. ही नित्य नैमिकता ज्याच्या जीवनामध्ये चालते. नित्यनेमानी काय करावं महाराजांनी तेही सुद्धा सांगून ठेवलं साधुबोधमध्ये. नित्य नेमानी रोज काही गोष्टींचा आग्रह महाराजांनी केला. रोज करा. काय केलं पाहिजे? रोज सकाळी 8 वाजता उठलं पाहिजे. उठल्याबरोबर चहा घेतला पाहिजे. TV सुरू करून मस्तपैकी बातम्या पाहिल्या पाहिजे. मग वाटलं तर 10-11 वाजता आंघोळ केली पाहिजे. मग त्याच्यानंतर भूक लागतेच. जेवण वगैरे केल्यानंतर मस्तपैकी पुन्हा झोपलं पाहिजे. या जगण्याला काय अर्थ?
महाराजांनी स्वतः रोज करण्याच्या नित्याच्या काही गोष्टी सांगितल्या. नित्याच्या रोज गोष्टींमध्ये पहिल्या क्रमांकावरती महाराज सांगतायत, गाईला चारा द्या दररोज. गोमातेची स्वतः संरक्षण करा. महाराजांनी स्वतः म्हटलंय गाईला चारा देणे दररोजची प्रक्रिया, दररोजचं नित्य नियम. होत असेल यथाशक्ती अतिथी सत्कार करावा. येणारा अतिथी आपल्या घरामध्ये देव असला पाहिजे. महाराजांनी पुढे एक अजून गोष्ट म्हटले, श्राप कोणाचा लागतो? महाराजांच्या भाषेतला शब्द सांगतोय बरं. महाराजांनी म्हटलं, अतिथीचा सन्मान न करता जर का अतिथी तसाच गेला तर त्याचा श्राप लागतो. अतिथीचा कलयुगात श्राप कोणाचा फडतो याच्यावर महाराजांनी उत्तर दिलंय, अतिथीचा. आणि निरपराध असणाऱ्या मनुष्यावरती जर का आळ घेतला असेल ना, तर त्याच्या मुखातून निघालेल्या शब्दांनी तुम्हाला श्राप लागतो. विचार करा, निरपराध ज्या मनुष्याने अपराध नाही केला त्याच्यावरती आळ घेतला, श्राप. त्याच्यामध्ये एक पहिला नंबर आहे अतिथीचा. आपल्या साधू संतांनी तर सांगितलंच आहे, अतिथी जर का तसाच गेला ना, काय होतं? विनमुख गेलिया अतिथी, 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 विनमुख गेल्या अतिथी, विनमुख गेल्या अतिथी. नेईला सुकृताची संपत्ती, नेईला सुकृताची संपत्ती, विनमुख गेल्या अतिथी, विनमुख गेल्या अतिथी, विनमुख गेल्या अतिथी. विनमुख गेलिया अतिथी नेई सुकृताची संपत्ती. आदरणीय ठाकूरदास काका उपस्थित आहे इथे. विनाकारण स्तुती नाही करणार, पण मात्र प्रत्यक्ष प्रमाण आहे त्याचं. त्यांच्या परिवारामध्ये आजपर्यंत कोण्याही साधूचा कधी अपमान नाही झाला, सम्मानच झाला. एक परिवाराची परंपरा चालली त्यांच्या. संत सेवा, अतिथी पूजा, अतिथी सन्मान, यथोचित दान दररोजच्या नित्यक्रियेमध्ये. आणखीन सांगितलंय, स्नान दररोज करा, दररोज. किती वर्षाच्या अगोदर सांगितलंय महाराजांनी? 145 वर्ष. दररोज स्नान करा. बरेच जण असे आहेत की स्नान तर हो बऱ्याच जणांचं आहे. एक तर उशिराच करतील, म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेस स्नान करतील. आहेत बरेच जण. नित्याच्या प्रक्रिया प्रत्येकाने हे करावं, कोणी एक नाही, प्रत्येकाने करावं. देवतार्चन, देवतेची पूजा करावी, भगवंताची पूजा करावी, दररोज पूजा करावी. का? कारण पूजनाशिवाय, महाराज पूजन केलं पाहिजे. महाराजांची पूजा माहिती आहे? श्री महाराजांची पूजा याच अमरावतीमध्ये महाराजांची स्वतः ज्ञानेश्वर मंदिरामध्ये दररोज महाराज जी पूजा करायची ना, आजही भगवान श्रीकृष्णाचं दिव्य स्वरूप महाराजांच्या नित्यपूजनातल्या श्रीकृष्णाची पूजा पहा. महाराज एवढी सुंदर पूजा करायचे. महाराजांच्या पूजनाचं दिव्य स्वरूप आजही ज्ञानेश्वर मंदिर दहिसात अजूनही भगवान श्रीकृष्णाचं सुंदर स्वरूप त्या ठिकाणी अजूनही आहे. दररोज पूजा झाली पाहिजे देवघराची. पूजनाचा दुसरा अर्थ सांगू का? दुसरा अर्थ हाही आहे, त्या देवघराची दररोज साफसफाई झाली पाहिजे. आपण फक्त पूजा करावी, पूजा केल्यानंतर त्या देवघरात जर का वर तर जाळे असतील ना, तर देव प्रसन्न नाही. काही जाळे लागले तिथं, जाळे. दारिद्र्याचं लक्षण म्हटलंय ते.
स्नान, देवतार्चन. आणखीन गोष्ट सांगितली, गुरु वृद्ध यांचा सन्मान नेहमी करा. जे गुरु आहेत याचा अर्थ जे मोठे आहेत, विद्वान आहेत, श्रेष्ठ आहे, त्यांचा सन्मान करा. जी एक गोष्ट अजून सांगितली ना पुढची, ती जरा सगळ्यांनाच आवडणारी आहे, भोजन. महाराज म्हणा भोजन दररोज करा, प्रश्नच नाही, ते कोण चुकते. पण भोजन वेळेवरती. पण त्याच्या समवेत एक आणखीन दुसरी गोष्ट सांगितली नित्यक्रियेची. कोणती? मनाला भोजन द्या, ग्रंथावलोकन, ग्रंथ वाचा. दररोज कोणता ना कोणता तरी एखादा ग्रंथ, एक ग्रंथ. आणखीन आहे व्यायाम आणि निद्रा. तुम्ही म्हणाल हे सांगण्याची आवश्यकता काय? नित्यक्रियेमध्ये सुद्धा मनुष्याने काय करावं? सध्या शेड्यूल सगळे बिघडलेले आहेत बऱ्याच जणांचे. मी बहुतेक मागच्याच प्रवचनांमध्ये ही गोष्ट सांगितली. महाराजांनी तो व्यक्ती कधीच प्रगतीला किंवा त्या व्यक्तीकडून काहीच होऊ शकत नाही. कोणाकडून? जो रात्री उशिरा झोपतो आणि रात्री उशिराभर जागरण करतो आणि जो दिवसभर झोपत असेल, त्याच्या हाताने त्याच्या जीवनाने कधीच काही होणार नाही. महाराजांचे हे सगळेच्या सगळे जे विषय आहेत ना, हे साधुबोधाच्या अंतर्गत आहेत. भगवंतावरती परमनिष्ठा ज्याची असावी तो गंभीर म्हटलाय महाराजांनी. श्रद्धाच कधी टळली नाही. आणि अशी श्रद्धा ज्याच्या जीवनामध्ये येते ना, अशी श्रद्धा ज्याच्या जीवनात येते, त्याच्या जीवनामध्ये तो कधीच परमात्म कृपेपासून वंचित राहू शकत नाही. नित्य करणाऱ्या क्रियेमध्ये, नित्य चालणाऱ्या प्रक्रियेमध्ये आणखीन एक गोष्ट करावी. काय? ज्याला प्रसन्न राहायचं असेल त्यांनी दोन गोष्टी सातत्याने करा. ज्याला प्रसन्न राहायचं, साधुबोधमध्ये विचारलेला प्रश्न आहे. मनाला प्रसन्न करणारं काय? महाराजांनी म्हटलंय पहा, सज्जनाची संगती आणि दुर्जनांची उपेक्षा. सज्जनांच्या संगतीमध्ये राहा, दुर्जनांची उपेक्षा करा. दुर्जनांची निंदा नाही, उपेक्षा. हा उपेक्षा शब्द खूप विशेष आहे. का? कारण उपेक्षा शब्दामध्ये ज्याला आपल्याला आपल्यापासून दूर करायचं आहे त्याची निंदाही नाही आणि त्याची स्तुतीही नाही. त्याच्याकरता कॉन्स्टंट राहा. ओके, चुकतं कुठं आपलं? जो आपल्याला मनाला पटत नाही, आपण त्याची निंदा करून त्याचं पुण्य वाढवतो आणि आपलं पाप वाढवतो. म्हणून त्याच्या प्रती अशा पद्धतीने राहा की महाराज त्याच्याबद्दल कधीच त्याची स्तुती ऐकूही नका आणि त्याची स्तुती सांगूही नका आणि त्याची निंदाही करू नका आणि त्याची निंदा कोणाकडून दुसऱ्याकडूनही ऐकू नका. आटोपली गोष्ट. किती विवेकपूर्ण मार्ग आहे हा मार्ग. ज्याच्या जीवनामध्ये येतो ना, त्याला कोणताही दोष लागत नाही. त्याचं जीवन खूप निर्दोषमय बनतं. आणि महाराजांच्या जीवनामध्ये तर महाराजांनी आपल्याजवळ जे लोक आले ना, त्या सगळ्यांना भले काही वेळेला दोष असतील, महाराजांनी त्यांना निर्दोष करून टाकलं. महाराजांच्या जीवनातले असे काही अनेक प्रसंग आहेत की ज्या प्रसंगांना अख्ख्या महाराष्ट्राने कान लावून ऐकावं. अख्ख्या महाराष्ट्राने. जगतामध्ये ज्याचा कोणीही स्वीकार करत नाही, महाराजांनी त्यांचा स्वीकार केला. छोटा प्रसंग आहे पण अत्यंत भावनिक प्रसंग आहे. अमरावतीमध्ये ज्या क्षणाला महाराज राहायचे, मधून स्वतः चांदूर बाजार किंवा माधानला स्वतः महाराज जायचे, त्यावेळेला महाराज मार्गस्थ असणाऱ्या खराळ या गावामध्ये सुद्धा बऱ्याचदा यायचे. खरवाडीच्या जवळ असणारं. त्यावेळेला तिथे स्वतः महाराज काही दिवस, काही काळपर्यंत राहायचे. 2-4 दिवस थांबायचे. त्याच वेळेला त्या घराच्या समोर एक मोठ्या पाटलांचं घर होतं. त्या घरामध्ये राहत असताना श्री महाराज आलेत म्हणून सगळीकडे जी धावपळ चालायची, जी प्रसन्नता असायची, त्या प्रसन्नतेमध्ये त्या घरामध्ये असणारी एक स्त्री, तिचं नाव होतं हिरा. ती हिरा जरा उपेक्षित होती. तिला कोणी एवढं जास्त मान्यता देत नव्हतं, कारण तिच्या जीवनामध्ये थोडंसं आचरण बिघडल्यामुळे लोकांनी तिला वाळीत टाकलेलं होतं. परिणाम हा झाला की त्या गावामध्ये असणाऱ्या हिरेच्या बद्दल हिरेला कोणी किंमत नव्हतं देत. होती हिराच, पण तिला किंमत कोणी देत नव्हतं.
परिणाम हा झाला की ज्या क्षणाला हिरा वारंवार ही गोष्ट पाहायची, वारंवार महाराज आल्यानंतर ज्या क्षणाला तिला ही गोष्ट वाटायची, त्या क्षणाला हिरेच्या अंतःकरणाला कधी कधी एकदम मनाने एकदम तिच्या अंतःकरणातला भाव यायचा की एवढं उपेक्षित असणारं माझं जीवन धन्य कधी होईल धन्य. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हटलं जातं. माझ्या जीवनाची दिवाळी आणि माझ्या जीवनाचा दसरा कधी होईल. तिला वारंवार वाटायचं संत संगतीचे काय सांगू सुख. संतांच्या संगतीचं काय सुख असतं वर्णन नाही करतायत. पण हिरा प्रत्यक्ष तिने महाराजांना पाहायची. ती चाहूल ज्या क्षणाला महाराजांना लागायची त्यावेळेला महाराज स्वतः पाहायचे. हिरेच्या अंतःकरणाला बऱ्याच वेळेला स्वतः अश्रुधारा तिच्या अंतःकरणातून प्रवाहित व्हायच्या. लोकांनी वाढीत टाकलंय, समाजाने वाढीत टाकलंय. या प्रकरणाला आपण ऐकाल. एक दिवशी तिच्या मनाने खूप तीव्र आवेग आला आणि त्या तीव्र वेगामध्ये तिच्या अंतःकरणाने एक निर्णय केला. एका सज्जनाला, एका गृहस्थाला तिने चिठ्ठी लिहिली आणि तिने सांगितलं, महाराजांकडे माझा एक प्रस्ताव न्या. महाराज माझ्याकडे येतील का.